ठाणे जिल्ह्यातले शिंदेचे अनेक नेते भाजपने फोडलेले आहेत. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांनी हे काम केलेलं आहे. त्यांच्या विरुद्ध तक्रार करायला शिंदे दिल्लीला गेले होते, तुम्हाला माहिती आहे. अमित शहानी ऐकून घेतलं नाही, कान उघडणी केली वगैरे वगैरे. पण शिंदे परत आल्यावर सुद्धा फोडाफोडी चालूच आहे. ताजं उदाहरण सांगतो. फुलंब्री नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते या फुलंब्री नगरपंचायतमध्ये आनंद ढोकेना ऐन वेळीच भाजपने फोडलं. बघा, एकनाथ शिंदेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच भाजपने फोडलेला आहे. त्यांची पत्नी सुद्धा भाजपमध्ये गेलेली आहे आणि शिंदेच्याकडे उमेदवारच उरलेला नाहीये. ही ताजी घटना आहे. म्हणजे अमित शहाची मिटिंग घेऊन शिंदे परत आले, थांबण्याऐवजी सगळी गडबड होते. तिथे नाशिक जिल्ह्यात मनमाडमध्ये भाजपचे लोक एवढे चिडले आहेत शिंदेच्या शिवसेनेवर, कारण तिथे आमदार सुहास कांदे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते आणि शिंदेची सेना आणि भाजप याची कधी नव्हे ती तिथे युती झालेली आहे. पण भाजपच्या नेत्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाजपच्या लोकांना तिकीट मिळत नाहीये. त्यामुळे भाजपच्या 40 निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवलेली आहे. म्हणजे मनमाडमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झालेला आहे. असं प्रत्येक ठिकाणी, आणि हा संघर्ष जिल्हा परिषदेमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये वाढत जाणार आहे. शिंदेची गरज भाजपला फक्त मुंबईत आहे आणि ती सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मतं फोडण्यासाठी. तेवढाच शिंदेचा वापर केला जाईल. आणखीन एक गोष्ट सांगतो. कणकवलीमध्ये कधी नव्हे ते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये निलेश राणे आहेत, तिथे नारायण राणे आणि नितेश राणे भाजपमध्ये आहेत. पण निलेश राणेंनी स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर यांच्याशी समझोता केलेला आहे, आघाडी स्थापन केलेली आहे आणि तिथे निवडणूक लढवतायत ते. ही गोष्ट सुद्धा भाजपला फारशी पचलेली नाही. भाजप नाराज आहे. कोकणातले भाजपवाले नेहमीच शिवसेनेवर नाराज होते, कारण शिवसेना जोरात असताना त्यांना काही करता येत नव्हतं. आता ही संधी आलेली आहे. राणे आमच्याकडे आले, पण शिंदेची शिवसेना यामध्ये आडवी जाते असं भाजपवाल्यांचं म्हणणं आहे. तो राग सुद्धा भाजपचा आहे. तेव्हा अशा प्रकारे शिंदे आपल्या या सगळ्या भाजपच्या 100% भाजपमध्ये विघ्न आणणार असतील तर त्यांचाच पक्ष फोडून टाकायचा हे तंत्र वापरलं जाणार आहे. म्हणजे आधी बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि आता शिंदेची शिवसेना फोडून भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेला गिळून भाजप अधिक शक्तिशाली बनण्याचा प्रयत्न करणार आहे. हे होणार. आज नाही झालं, उद्या नाही झालं. तुम्ही असं समजू नका. राजकीय बातमी समजून घेताना हे कधीतरी होणार. ज्या दिवशी भाजपला असं वाटेल शिंदेची गरज संपली त्या दिवशी होणार.